पूर्वरंग पु ल देशपांडे पान क्रमांक 137. आशिया खंडाविषयीच्या माझ्या अगाध अज्ञानाची मला बँकॉकच्या विमानतळावर उतरल्यावर संपूर्णपणे खात्री पडली. सिंगापूर सोडताना मी थायलंडचा विजा घेतल्यामुळे मला बँकॉक हे शहर थायलंडमध्येच आहे असं कळलं होतं. आमच्या विमानानं बँकॉकचा तो सुंदर विमानतळ गाठला. विमानतळावरून त्या देशाच्या संस्कृतीची तोंड ओळख होते. आत्तापर्यंत मी पाहिलेल्या सर्व विमानतळात सांताक्रूज विमानतळा इतका अस्वच्छ विमानतळ अन्यत्र नाही. विशेषतः परदेशी विमानं पहाटे येतात त्यावेळी तर विमानतळाला एस टी स्टँडची कळा असते. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या विमानतळावर सिगरेटची थोटकं टाकायची रक्षापात्र विकत घेताना कुठली काटकसर आड आली कळत नाही. परदेशी पाहुण्यांना कसल्या ओंगळ लोकांच्या देशात आपण आलो याची झलक ह्या आमच्या विमानतळावर मिळते. फक्त पंतप्रधान यायचे असतील तर ती इमारत स्वच्छ केली जाते. आता त्यांना तरी रोज मुंबईला यायला सवड कुठून मिळणार. बँकॉकचा विमानतळ आरशासारखा स्वच्छ होता. आमच्या स्वागताला मन्याबापू गर्दे आणि त्यांच्या पत्नी आल्या होत्या. आता पहिल्या भेटीतच माझं अज्ञान त्यांच्यापुढे उघड करायची गरज नव्हती, पण अज्ञान उघड झाल्याखेरीज ते अज्ञान आहे हेही कळत नाही. मला उगीचच तिथे सयाम हा शब्द आठवला. मी त्यांना म्हटलं, का हो, सयाम इथून जवळच आहे ना. माझ्या प्रश्नानं त्यांना भोवळ आली असावी, कारण त्यांनी आवंढा गिळल्याचं मला स्पष्ट दिसलं. अहो, थायलंड म्हणजेच सयाम, हे चेहऱ्यावर शक्य तितका गंभीरपणा ठेवून म्हणाले. थायलंड आणि सयाम म्हणजे एकच. कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी सत्यनारायण. हे मला बँकॉकच्या भूमीवर पाय ठेवीपर्यंत ठाऊक नव्हतं. वास्तविक परराष्ट्रासंबंधी इतकं अज्ञान असलेल्या माझ्यासारख्या लायक माणसाला आपल्या परराष्ट्रीय खात्यात सहज नोकरी मिळायला हवी होती. मागे एकदा एका मराठी चित्रपट दिग्दर्शकानं धर्मराज आणि युधिष्ठिर यांच्या भूमिकांसाठी 2 वेगवेगळ्या नटांची करार केले होते. पार्थ, अर्जुन, बृहन्नडा यांच्यासाठी 2 नट आणि 1 नटी यांना सुपाऱ्या दिल्या नाही इथे नशीब. इतक्या नकळत मी सयामध्ये शिरलो हे पाहूनच मला आनंदाचा धक्का बसला. गर्द्यांनाही आपण अत्याग्रहानं ओढवून घेतलेला हा ख्यातनाम पाहुणा किती विद्वान आहे हे पहिल्या भेटीतच समजलं असावं, कारण त्यांनी लगेच सयाम या विषयावरची डझनभर पुस्तकं माझ्यासमोर आणून ठेवली. गर्दे त्यावेळी इफाके या संस्थेचे ग्रंथपाल होते. इकाफे. सयामसंबंधी माझं ज्ञान सयामचा पांढरा हत्ती, सयामी जुळं आणि सयामी मांजर एवढ्यावरच संपत होतं. त्यात सयाम म्हणजेच थायलंड आणि सयामी लोक म्हणजे थाय लोक या ज्ञानाची भर पडली. पण मी देखील सयाम हा मूळ श्याम देश असावा असं गर्द्यांना ऐकून व्युत्पत्तीशास्त्रात मला जरा गम्य आहे असं भासवलं. कारण भूगोलशास्त्राची आमची विकेट त्या विमानतळावरच उडाली होती. त्यातून व्युत्पत्तीशास्त्र इतकं दुसरं भोंगळशास्त्र असलं असतं स्टॅटिस्टिक्सचं. एखाद्या जादूगारानं हॅटमधून अंड काढावं तसं या निराधार शास्त्राच्या आधारे कशातूनही काहीही काढता येतं. देशाच्या नावावरून आठवलं, व्युत्पत्त्या शोधायचाच नाद असलेल्या माझ्या एका मित्रानं ऑस्ट्रिया आणि प्रशिया हे देश अनुक्रमे स्त्रीय आणि पुरुषीय या शब्दातून निघाले असं सांगितलं होतं. म्हणजे आस्त्रिया हा स्त्रीय आणि प्रशिया हा पुरुषीय. मग मी देखील म्हणूनच त्यांच्या आजूबाजूच्या चिमुकल्या देशांच्या पिलावळीला बाल्कन राष्ट्र म्हणतात असं सांगून त्यांचं ज्ञान फुगवलं होतं. तात्पर्य थायलंड म्हणजे सयाम. विमानातून बँकॉकमधल्या बुद्ध मंदिरांचे असंख्य कळस दिसले होते. मला या इंडोनेशियातील गर्द झाडीचा आणि शेतमळ्यांचा हिरवागार रंग पाहून गवताची वाळलेली काडी पाहायला मी आतुर झालो होतो. एकच रंग आणि त्याच्याच विविध छटा किती म्हणून पाहायच्या. सयामची क्षितिजापर्यंत पसरलेली भातशेतं आणि पाण्याचे शेकडो पाट यांच्यात अधूनमधून कोरडी जमीन आणि वाळलेलं गवत पाहून डोळ्यांची हिरव्या रंगाची मिठी सैल झाली. सयाम हा 40-50 वर्षापूर्वीचा अजब देश. मोंकूट नावाच्या राजाच्या लीला ॲना अँड द किंग ऑफ सयाम या पुस्तकात त्याच्याच दरबारी असलेल्या एका पाश्चात्य विदुषेनं वर्णन केलेले आहेत. पुढे त्या पुस्तकावरचा चित्रपटही फार गाजला. ओरिएंट या शब्दाभोवती युरोपियांना जादूचं वलय दिसतं. त्यातून सयामची भूमी विलक्षण समृद्ध, खऱ्या अर्थानं सुजला सुफला. निम्म्या देशाला निम्म्या जगाला हा देश भात खाऊ घालतो. बांबूंची बेटं, विपुल फळफळावळ, चित्रविचित्र फुलं, काळे पांढरे हत्ती, होड्यातले दळणवळण, लावण्यवतींची नृत्य, त्यांचे ते डोळे दिपवणारे पोशाख, सुवर्णालंकार, बुद्ध मंदिरं, किन्नरींच्या सुवर्णमूर्ती, पिवळे बुद्ध भिक्षू, समाजातले चमत्कारिक रीतिरिवाज या सगळ्या गोष्टींमुळे युरोपियन लोकांनी प्रथम सयाम पाहिला तेव्हा त्यांना आपण जादुई नगरीत आल्यासारखं वाटणं स्वाभाविक होतं. पण गेल्या 5-25 वर्षात ह्याच सयामचा इतका कायापालट झाला आहे की एकेकाळी इथली निम्मी प्रजा मानापमानाच्या चमत्कारिक कल्पनांमुळे गुडघ्यावर चालत होती ही दंतकथा वाटेल. मुंकुटचा वंशज चुलानलंकरन राजा यानं तरुण पिढीला हाताशी धरलं आणि साऱ्या सयामचं साहेबीकरण केलं.
कमरेला गुंडाळायचे लुंगीसारखे पानुंग असते ते जाऊन पॅन्टी आल्या. बुशकोट आले. पायकांनाही सक्तीनं पाश्चात्य वेशभूषा आणि तोकडी केशभूषा स्वीकारायला लावली. फक्त बौद्ध भिक्षूंच्या पिवळ्या छातीला मात्र हात लावला नाही, कारण खुद्द राजेसाहेबांना देखील एक वर्षभर रितसर भिक्षा मागून भिक्षूंचं जीवन जगावं लागतं. ही परंपरा आजतागायत चालू आहे. या देशाचा धर्म बौद्ध, त्यामुळे या राजधानीत पुण्यातल्या मारुतीसारखीच बौद्ध मंदिरं आहेत. फरक इतकाच की पुणेरी मारुतींसारखी इकडल्या बुद्धदेवांना कोणी ती लढीवाळ नावं ठेवलेली नाहीत. आणि दुसरं म्हणजे पुण्यात 4 भिंतींच्या आडोशाला देऊळ म्हणतात. इथलं प्रत्येक बुद्ध मंदिर हा शिल्पकलेचा भव्य विलास आहे. पुण्याचे ते खास पुणेरी आणि चिंचोळे उपयुक्ततावादी तत्त्वज्ञान पुण्याच्या बोळांच्या तोंडाशी असलेल्या देवांच्या रचनेतूनच दिसून येतात. उगीच निरुपयोगी शिल्पकला वगैरे भानगड नाही. भटजी आणि देव यांना उठण्या बसण्यापुरती एक समई आणि देवापुढे टाकायच्या तांदळा पैशाची लोखंडी गजांच्या उघड्या तोंडाची पेटी ठेवण्यापुरती जागा असली म्हणजे झालं. पाठीला सायकल लावून रस्त्यातूनच केलेला नमस्कार देवाला पोहोचतो. पुण्याचंच का, एकूण महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे. उगीचच भव्य गोपुरं वगैरे बांधण्यात जमवलेला पैसा फंड वाया घालवायचा नाही. सयामी बौद्ध राजांना आणि प्रजेलाही हे व्यवहारी धोरण नाही. इथे ध्यानस्थ बुद्धापासून ते निद्रिस्त बुद्धापर्यंतच्या बुद्धदेवाच्या आवाढव्य मूर्ती आणि ती आकाशाला खुणावणारी बुद्ध मंदिरांची शिखरं पाहताना 50दा टोपी खाली पडते. एकेकाळी बँकॉक शहरात रस्त्याच्या ऐवजी पाण्याचे ते कालवेच होते. म्हणजे सयामी सखुबाई जरा शेजारणीकडे बसायला म्हणून जायच्या त्या वल्वीतच. आता जरा कालवे बुजवून रस्ते काढले आहेत. काही ठिकाणी अजूनही कालव्यातूनच रहदारी चालते. सयाममध्ये वाहता रस्ता याचा अर्थ अक्षरशः असा घ्यायचा. बँकॉक शहर हे मेनाम नदीच्या काठी वसले आहे. मेनाम ही सयामची गंगा मैया पावसात दुथडी भरून वाहते आणि साऱ्या भातशेतीला पाणी पुरवते. मेनामच्या तीरावर साक्षात गंगा तीरासारखी देवालयांची, प्रासादांची गर्दी आहे. नदीत सुंदर बंगले, झोपडे आहेत. घरं वर्षानुवर्ष बांबूंवर उभी आहेत. सारी बाजारपेठ तरंगती आहे. एवढी एवढी मुलं मुली सायकलीवर टांग टाकून रस्त्यातून हिंडायला निघावं तशी चिमुकल्या होड्यातून हिंडत असतात. पुण्याला वाड्याच्या दारापाशी सायकली जशा लागलेल्या असतात तशा इथे होड्या. मला वाटतं या सयामी पोरांना चालता यायच्या आधीच पोहायला येत असावं. बँकॉकचा तरंगता बाजार हे प्रेक्षणीय स्थळांपैकीच एक स्थळ. फळापुलांनी आणि चिंचगुळापासून ते रॉकेलच्या डब्यापर्यंत साऱ्या कुराणा भुसार मालानं भरलेल्या होड्यांची ही तरंगती दुकानं घेऊन व्यापार चालतो. दुकानदार आणि गिराईक दोघेही तरंगत असतात. आम्ही या बाजारात गेलो ती सकाळची वेळ होती. बाया बापड्या आपल्या होड्या घेऊन बाजारहाट करायला निघालेल्या. काही दुकानंही वल्वीत त्या नदीत बांधलेल्या घरांच्या दारात येतात. दुकान जितकं सावकाश चालेल तितका धंदा जोरात चालायचा असं म्हणायचं. घेणाऱ्याला माल वाईट मिळाला तर पैसे पाण्यात गेले असं म्हणायचं. फक्त ह्याच लोकांना हे अशी वाक्य बोलायचा अधिकार आहे असं मला वाटून गेलं. ही मेनाम नदी चांगली रुंद आहे. एखाद्या हमरस्त्यातून बस, ट्रक, छोट्या गाड्या, सायकली, बाबा गाड्या जाव्यात तशी पाण्यातली रहदारी चालू असते. बाकी मनुष्य प्राण्या इतकाच विविध प्रकारांनी जगणारा दुसरा प्राणी नसेल. या मेनाम नदीत माणसं पिढ्यानपिढ्या राहिली आहेत. वर्षानुवर्ष आयुष्य वल्लवीत काढली आहेत. मला इथल्या पोस्टमनची उगीचच दया येऊन गेली. राजा हे सयामी लोकांचं एकेकाळी दैवत होतं. त्यानं बोलायचं, प्रजेनं हालायचं. मेनामच्या काठी या राजांचे भव्य प्रासाद आहेत. उत्सवाच्या दिवशी शेकडो हातांनी वलवायच्या चांगल्या फरलांग लांबीच्या नावा आहेत. त्यातून दरवर्षी राजपरिवारांची मिरवणूक निघते. आता मात्र राजा नाममात्र आहे, पण पूर्वी प्रजा म्हणजे गुलाम. आपल्या देशासारखी स्थिती होती. आपल्या संस्थानिकांनी तरी काय केलं? सयाजी रावांसारखा एखाद दुसरा अपवाद. बाकीच्यांना असले प्रकार म्हणजे प्रजेचा हाल करायचे वाटायचे. सयामी दरबारात कोणाचीही राजापुढे बसायची प्राज्ञा नव्हती. राजापुढे सरपटच जावं लागे म्हणतात. आणि राजघराण्यातल्या कुठल्याही स्त्री पुरुषाच्या अंगाला हात लावायचा नाही असा दंडक होता. चुकून लागला तरी देहांत प्रायश्चित्त. राजाचा न्हावी हा कदाचित त्याला अपवाद असेल, किंवा रोज एकेका न्हाव्याचं डोकंही उडवलं जात असेल. राजप्रसादात अशक्य काय होतं? राजेसाहेबांच्या रिकाम्या मोटारीला मुजरा न केल्याबद्दल आपल्याकडेही पाठीवर आसूड ओढलेले आहेत. बँकॉक जवळच एक राजप्रासाद पाहायला गेलो होतो. शिल्प चिनी पद्धतीचं होतं. पलंगाचे, दारांचे ते कोरीवकाम मला अजिबात आवडत नाही. बारीक बारीक कोरीवकाम हे समाजाच्या अवनतीचं लक्षण आहे. समाजात कुसर वाढली की समाज किडत चाललाय हे ओळखावं. सुदृढ समाज वेलबुट्ट्यांच्या मागे धावत नाही. सयामी समाज असाच या राजेशाहीच्या मूर्ख रूढीखाली पोखरून निघाला होता. स्वतंत्र विचार हा प्रमाद होता. विवेकाची जागा आंधळ्या परंपरांनी घेतली होती. त्या अधोगतीचं स्मारक मला तिथेच पाहायला मिळालं. राजेसाहेबांचा उन्हाळ्यात तिथल्या राजवाड्यात मुक्काम असे. सुंदर बगीचे, कारंजी, आजूबाजूला वाहतं पाणी, सारं काही यथासांग होतं. आम्ही गेलो त्यावेळीही तिथे वासंतिक शोभा थाटली होती.
बँकॉकच्या राजवाड्यातून इथपर्यंत पाण्याचा कालवा आणला होता. त्यातून राणीसाहेब आणि 4 छोटे राजपुत्र येत होते आणि नाव उलटली. नावाडी होते, संरक्षक होते, बरेच लोक होते, पण राजपरिवाराच्या अंगाला हात कसा लावायचा? त्या राजनिष्ठ सेवकांनी त्या राणीला आणि अर्भकांना शांतपणे बुडू दिलं. 5 माणसं तिथे रितसर बुडाली. प्रजेने फक्त भरपूर शोक केला आणि समाधी बांधली. रूढीप्रियतेच्या ह्या टोकापासून निघालेले हे सयामी लोक गेल्या 25 वर्षात संपूर्ण अमेरिकन झाले आहेत. घराघरात टेलिव्हिजन आला आहे, अद्ययावत हॉटेलं आहेत, तिथे रात्री कॅबरे चालतात, रॉक अँड रोल ते ट्विस्टपासून तिथे नृत्य होतात, भव्य चित्रपटगृही आहेत आणि एअर कंडिशन सलूनमध्ये पुरुषांच्या जोडीला स्त्रियाही अमेरिकन मासिकांची मुखपृष्ठ दाखवून आपले केस त्या स्टाईलनं कापून घेत असतात. सयामनं अमेरिका हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. सयामी तांदूळ लाखो डॉलर्स कमावित असतो. डॉलर बरोबर डॉलर संस्कृती आल्याखेरीज कशी राहील? मात्र वेशभूषा अमेरिकन असली तरी जुनी नृत्य, नाट्यकला आणि बौद्ध धर्म यांचा मात्र आजही जबरदस्त पगडा आहे. बुद्ध मंदिरातील प्रवचनांना चर्चमधल्या प्रवचनासारखी भरपूर गर्दी असते. अगदी हॉलिवूड धर्तीचा वेश केलेल्या सयामी तरुणी बुद्ध मंदिरापुढून जाताना लवून नमस्कार करतात. देवळात माणसं गुडघे टेकून बसतात, देवापुढे धूपदीप लावतात, नमस्कार करतात, नैवेद्य दाखवतात. मुलांच्या मुंजी कराव्या तशा त्यांना वर्षभर भिक्षू भिक्षुणी करतात. एका बुद्ध मंदिरामध्ये एक वृद्ध थविरा 5-25 तरुण भिक्षुणींना घेऊन आली होती. 16-18 वर्षाच्या त्या मुली मुंडण करून, चिवर परिधान करून बुद्ध देवाच्या सेवेत आणि धम्मचिंतनात आपल्या जीवनातला अत्यंत उत्साहाचा काळ घालवित होत्या. त्यातल्या काही आजन्म हे व्रत पाळतात, पण प्रत्येक बुद्धधर्मीय सयामी 1 वर्ष तरी भिक्षू होतोच. मी भिक्षूंचे मठही जाऊन पाहिले. एके ठिकाणी वेदाध्ययनासारखे धम्मपदाचे सांघिक पठण चाललं होतं. बुद्ध मंदिरात तीर्थासारखा चहा मिळतो. जयपूरला आमेरच्या देवीच्या देवळात चरणामृत म्हणून मद्य देतात. इथे चहा हे तीर्थ. ठिकठिकाणी पिगदाण्या ठेवल्या होत्या. देवळात अनवाणी जावं लागलं तरी सिगारेटी ओढायची परवानगी असते आणि पिगदाणीत थुंकण्याची. बँकॉकला या भिक्षूंच्या पीतवस्त्रधारी टोळ्या ठिकठिकाणी भेटतात, पण त्यांचा काशीच्या संन्यासांसारखा उपद्रव नाही. शिक्षेच्या वेळा ठरलेल्या असतात. काही कुटुंबवत्सल लोक देखील हा नको नको संसार म्हणून टेम्पररी भिक्षू होतात. भिक्षूंना पोलीस पकडत नाहीत, त्यांना माणसाचा कायदा लागून असतो. काही धूर्त व्यापारी धंत्यात गफलती करून काखावर करतात, छाट्या चढवतात आणि हे असे भिक्षू होऊन जातात. बुद्ध मंदिरांना सयामी लोक वट म्हणतात. वट अरुण, वटचांग अशी नावं आहेत. मेनामच्या तीरावरचा वट अरुण हा खरोखरीच अरुणोदयाच्या वेळी पाहावा. गर्द्यांनी मला भल्या पहाटे तिथे नेलं आणि गेल्याचं सार्थक झालं. या बुद्ध मंदिराच्या कळसात शिल्पकार आपले कसब पणाला लावित असतात. प्रत्येक वटाचा कळस निराळा, काही बारीक कलाकुसरींनी भरलेलं तर काही अगदी स्ट्रीम लाईन सुळसुळीत. या बँकॉकला कालव्याचं शहर म्हणावं की कळसाचं तेच कळत नाही. भव्य रस्ते, दुतर्फा उंच वृक्ष, मधून शहराच्या गळ्यात लाडका हात टाकल्यासारखा एखादा पूल पडलेला, खालून कलिंगडं, कॉलीफ्लॉवर, कोबी, असोले नारळ यांनी लादलेल्या होड्या चाललेल्या. पुलाच्या कठड्याला रेलून शिडशिडीत गौरवर्ण हसतमुख सयामी तरुणी कुठल्या भाग्यवंतांची वाट पाहत उभी. सारी आकाशरेखा या बुद्ध मंदिरांच्या शिखरांवर नटलेली आणि नगराच्या मध्यावर पर्वतीसारखी कुठूनही दिसणारी ती बुद्ध मंदिरांची सोन टेकडी. मोठं लोभसवाणं दृश्य दिसायचं. त्यात पुन्हा सगळीकडे समृद्धी आणि त्यामुळे सयामी दुकानातून अमेरिकन माल भरून वाहतो आहे ते लगेच दिसायचं. लोकांच्या खिशात टिकल्स खुळखुळत आहेत आणि त्याच्या उलट इंडोनेशियातली दुकानं आणि दुकानदार दोघेही वासून बसलेले. सयाममध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक असाव्यात असा माझा नाजूक अंदाज आहे. दुकानदारी तर बायका करतात. या बायकांची कांतीही अतिशय नितळ, किंचित चिनी पिवळेपणा आहे, पण बोलणं अतिशय गोड. भाषा देखील गोड आहे. गोड मुक्तछंदात बोलल्यासारख्या बोलतात, बंगाली बायकांसारख्या. बाली बायकांप्रमाणे ह्यांचीही बोटं कलाकुसरीत चपलपणाने चालतात. एका बाजारात कच्च्या केळ्यांची भजी चाललेली होती. ती तरुणी त्या केळ्यांची कापं अशा काही चतुराईने करत होती की गर्द्यांनी माझा कोट ओढला नसता तर मी तिथेच गुंगलो असतो. सयामी जेवण मात्र डोळ्यांच्या पाण्याचा तळ रिकामा करून जातं. तिखट खाण्याचा माझा सारा अहंकार या सयामी जेवणानं उतरवला. सयामी सूप म्हणजे लवंगी मिरच्याचा काढा असेल अशी मला कल्पना नव्हती. मी पहिला चमचा घेतला आणि ब्रह्मांड आठवलं. कपभर पाण्यात अर्धा शेर लवंगी मिरच्या उकळून त्यात पावशेर मिरी आणि अच्छेर लवंगा ठेचून टाकल्यावर जे काही रसायन होईल त्याला सयामी सूप म्हणावं. जीभ पोळल्यावर प्यायला पाणी मागितलं तर ते देखील कोमट. हे लोक शिरशी सिद्धापूरच्या लोकांसारखं कोमट पाणी पितात. अमेरिकन लोकांची बर्फाचे तुकडे भरलेली ग्लासं या थाई लोकांनी अजून का स्वीकारली नाहीत कोण जाणे.
सुपानं साक्षात यमपुरीचे दरवाजे दाखवले, पण त्यानंतर जी सयामी मुर्गी आली तिनं मात्र तंदुरी ते भंडारीपर्यंतच्या तमाम मुर्ग्यांचा पाडाव केला आणि मुर्गी केवळ पूर्व पुण्याई जब्बर म्हणून मिळते. प्रकार तंदुरीसारखाच होता, पण कारागिरी मात्र अगदी नाजूक होती. सयामी मुर्गीचा पोतस्थलम, तिच्यावर सयामी मसाल्याचा जो हळुवार हात फिरला होता, त्याच्या नुसत्या वासानं आमोद सुनास झाले. घासाघासाला ती मुर्गी स्वतःला आणि त्या पाकपंडिताला दुवा घेत गेली. तिथल्या एकूण जेवणावरच चिन्यांच्या पाकपद्धतीचा फार मोठा असर आहे. शिवाय भात हा स्थायी भाव. एका सयामी गृहस्थाच्या घरी पुडीला बोलावणं आलं. अशी आमंत्रणं नाकारायचं माझ्या जीवावर येतं. मी खादाड नाही, पण खाण्यावर गाण्या इतकाच माझा लोभ आहे. आमचा सयामी यजमान हा बँकॉकमधलाच काय, पण साऱ्या सयाममधला पादत्राण व्यवसायातला पातशहा. अर्ध थायलंड याच्या कातड्याचं जोडं घालतं. त्यानं काही दिवस हिंदुस्थानातही काढले होते, त्यामुळे त्याला थोडं बहुत हिंदूही येत होतं आणि आमची चव जाणून त्यानं स्वयंपाकही थोडा सपक केला. माझ्या दुर्दैवानं तिथे मला भारताचा अंतःकरणपूर्वक द्वेष करणारा एक इंग्रज भेटला. 2-4 वाक्यातच त्यानं काही कारण नसताना माझी खोडी काढली, तेव्हा त्याला झणझणीत मराठी इंगा दाखवावा लागला. काही वेळानं त्याच्या पत्नी आल्या. त्या आपल्या यजमानांच्या कारखान्यातील बुटा इतक्याच काळ्या कुळकुळीत होत्या. त्या मूळच्या भारतीय, पण आता मलायन. साहेबांच्या भारतद्वेषाचं मूळच समोर सापडलं. त्या दोघांचंही भारत या विषयावर मला बौद्धिक घ्यावं लागलं. त्यामुळे सपाटून भूक लागली होती. तेवढ्यात पानं वाढली आहेत असं सांगत मालक आले आणि बघतो तर थाळीत चक्क उकडीचे मोदक. थेट दापोली चिपळूणला होणाऱ्या उकडीच्या मोदकांसारखे. मी लगेच त्या मूर्ख साहेबाला गच्छ सुकर भद्रम ते म्हणून माझा मोर्चा मोदकांकडे वळवला. सयामध्ये बौद्ध धर्म आला तरी गणपती आणि मोदक आपल्या जागा धरून आहेत. त्यांच्या सर्व शाळांमधून गजाननाची मूर्ती असते. इतकंच काय, शिक्षण खात्यातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकावर आपल्या लग्नपत्रिकेवर असतं तसं श्री गजानन प्रसन्न चित्र असतं. या लोकांनी बौद्ध धर्मीय असूनही बुद्धीची देवता मात्र हिंदूंचीच ठेवली आहे आणि आम्ही मात्र निधर्मी राज्याच्या नावाखाली अन्य धर्मीयांना टरकून गणपतीतला ग काढून गध्याचा ग केला आहे. आमची ही धन्य आहे. मुसलमानी इंडोनेशियाला गणपती चालतो, बौद्ध सयामला चालतो, फक्त हिंदुस्थानातच सरकारनं त्याला पेन्शनीत टाकलं आहे. भारतीय संस्कृतीतली ही सुंदर रूपकात्मक अधिष्ठानं उडवून आम्ही काय साधतो आहोत कोणास ठाऊक. बँकॉकला मी एका मोठ्या संगीत शाळेत गेलो होतो. प्रवेशद्वारासमोरच श्री गजानन महाराज होते, पण ते पेन छाप गणपती. त्याला लाल फुलांची माळ देखील घातली होती. गजाननाला लाल फुलं आवडतात हे सुद्धा सयामी लोकांना ठाऊक आहे. या शाळेत मुलींनी नृत्यगायनाचे पाठ दिले. सयामी नृत्यकला ही इंडोनेशियन नृत्यकलेच्याच धर्तीची वाटली. संगीतही तसंच, किंबहुना अधिक जरा चमत्कारिकच. या साऱ्याच आग्नेय आशियावर चिन्यांनी स्वतःचे जे भयाकारी सूर लादले आहेत, त्यामुळे इथली नृत्य नाटकं कान बंद करून पाहावी लागतात. या शाळेतल्या वर्गातून हे सूर मधूनच ऐकू आले की मी दचकत असे. पत्र्यावर कौलाचा तुकडा ओढल्यासारखं वाटायचं. आपल्याकडल्या बेसूर गवई मंडळींना ह्या देशात नाव मिळवायची फार मोठी संधी आहे असं माझ्या लक्षात आलं. या संगीत शाळेतले भयंकर सूर जसे लक्षात राहिले, तशीच आणखी एक अतिशय सुंदर गोष्ट लक्षात राहिली. ती म्हणजे या सुंदर सयामी शिक्षिकेनं केलेला नमस्कार. हे थाई लोक दोन्ही हात जोडून अंगठा नाकाच्या उगमापाशी लावून इतका सुंदर नमस्कार करतात की तो नमस्कार मूळचा भारतीय असून आपण तसा करीत नाही हे लक्षात आलं. थाई पुरुष असो स्त्री, देवाला आपण ज्या विनम्र भावानं नमस्कार करतो तसा ते नमस्कार करतात. गायन शाळेतल्या तरुण मास्तरीणबाईंनी नमस्कारांनीच मी निम्मा गार झालो. त्यातून मास्तरीणबाई म्हटल्यावर जी काही चेहऱ्यावर एक विशिष्ट कळा आपल्याकडे आढळते तशी ती इथे नव्हती. आपल्याकडे नर्सने रोग्याकडे आणि मास्तरीणबाईंनी विद्यार्थ्यांकडे पाहायची एक रोखीव नजर ठरलेली आहे. गेल्या जन्माचे वैरी रोगी आणि विद्यार्थी होऊन आल्यासारख्या त्या पाहतात. ही सयामी मास्तरीणबाई चांगली खेळकर होती. त्या खेळकरपणात एक विनम्रता होता. आपल्या विषयाची तिला चांगलीच माहिती होती. तेवढ्यात हेडबाई आल्या आणि ही बाई कोचावरून उठून चक्क तिच्या पायाशी बसली. सयाममध्ये कनिष्ठांनी वरिष्ठांच्या पायापाशी तरी बसायचं असतं. पण त्याही विनम्र होत्या, हसतमुख होत्या. स्वागत कक्षातून येणाऱ्या जाणाऱ्या मुली त्यांना तोच भाविक नमस्कार करीत होत्या. शाळेपासूनची ही विनम्रतेची शिकवण सगळीकडे आहे. दुकानदारच काय, पण बँकॉकमधले कस्टम ऑफिसर देखील अत्यंत विनम्र होते. टॅक्सीवालासुद्धा नम्रपणाने नमस्कार करताना पाहून मी हात जोडले. या रात्री ह्याच शाळेतल्या विद्यार्थिनींचा एरावन नावाच्या प्रचंड हॉटेलात नृत्याचा कार्यक्रम होता. हा एरावन म्हणजे मूळचा ऐरावत. हॉटेलच्या प्रवेशद्वारात ऐरावताचं भलं मोठं चित्र आहे. थाय लोकांच्या नृत्याचा मुख्य विषय रामायण. रामायणाला हे लोक रामाख्यान म्हणजे रामाख्यान असं म्हणतात.
मूळ संस्कृत शब्दाचं पाली आणि चिनी भाषेच्या संस्कारांनी असे काहीतरी विचित्र उच्चार झालेले आहेत आणि त्यातून मूळ शब्द सापडला की हरवलेला नातलग सापडल्याचा मला कधीकधी आनंद व्हायचा. त आणि द यांचा घोटाळा आहे. सीताची सीदा झाली आहे. रावणाला थोस्कंथ म्हणतात. थोस्कंथ हे दशकंठाचं सयामी रूप. सयामी भाषेत टेलिव्हिजनला थोरद्रक म्हणजे दुर्दृक आणि टेलिफोनला थोरसाप म्हणजे दूरशब्द म्हणतात. सुग्रीवाचा सुग्रीव झाला आहे आणि हनुमानाला अनुमान केलं आहे. बाकी रामकथा जवळपास तशीच्या तशीच आहे. रामायणावरून बसवलेल्या नृत्य नाटिका पूर्वी राजे लोक स्वतः सादर करीत असत हेही मला तिथे कळलं. या सयामच्या राजांची पहिला जॉर्ज, दुसरा जॉर्ज यासारखे पहिला राम, दुसरा राम अशी नावं आहेत. अमुक अमुक मंदिर 6व्या रामराजाच्या कारकिर्दीत बांधलं असं उल्लेख या देशात सापडतात. पोशाख, मुखवटे यात हे राजे जातीनं लक्ष घालीत. खोन नावाचा मुखवटे घालून करावायचा एक नृत्य नाट्य प्रकार आहे. राम, लक्ष्मण, भरत, संयमीमध्ये त्याला फ्रोत आणि शत्रुघ्न म्हणजे शत्रुध यांचे मुखवटे अतिशय देखणे असतात. भरताचं वर्णन लाल, रामाचा निळा, लक्ष्मण गोरा, शत्रुघ्न काळाभोर, त्याखेरीज हनुमान सुग्रीव जांबुवंत म्हणजे जांबुवंताला इथे चाफुम फान म्हणतात. त्याचं माकडछाप मुखवटे देखील प्रेक्षणीय आहेत. थोस्कन आणि कुंभकर्णादी इतर राक्षसांचे मुखवटे आणि त्यांची वेशभूषा आवेश वगैरे पाहून खरंच राक्षस यापेक्षा बरेच मऊ असावेत असं मला वाटायला लागलं. खोन नृत्यात नर्तकी मात्र मुखवटे वापरीत नाहीत. खोन नृत्यात कुणी कुठले अलंकार घालावे, वस्त्रभरणांचा रंग काय असावा, शस्त्र कुठली असावीत याचं एक शास्त्र आहे. राम रावण युद्धप्रसंगात तर रंगमंचावर चांगली 100-150 पात्र ही झगझगीत वेशभूषा घालून उभी असतात. वानरसेना रावण सेनेचा तालबद्ध पाडाव करते. नृत्याला गीतांची साथ असते. या गीतांना काब किंवा काव्य म्हणतात. काव्याचा काब झाला आहे. बंगालीत कवीचा कोबी होतो किंवा वकिलाचा बोकील होतो तसाच. एकेकाळी हेच बँकॉक शहर गलिच्छ होतं हे आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. विस्तीर्ण उद्यानं, रुंद रस्ते आणि एकूणच सारी समृद्धी यामुळे हे शहर किती संतुष्ट वाटतं. विद्यापीठांचे विशाल परिसर, सुदृढ हसतमुख, तरुण तरुणींचा मुक्त संचार यामुळे शहराला जवानी आहे. कुणाच्या चेहऱ्यावर मला जिकीर आढळली नाही. लोक विलक्षण कलाप्रिय, कला म्हणण्यापेक्षा कुसर अधिक. सारे आग्नेय आशियाचाच हा स्वभाव धर्म आहे. देवाला फुलं वाहतात पण आपल्यासारखी देवाच्या पायावर भिरकावीत नाहीत की नुकतीच ओंजळ उपडी करत नाहीत. देवापुढल्या पुष्परचनेवर नजर खिळून राहते. गोव्याचा अपवाद सोडला तर महाराष्ट्रात पुष्परचना हा प्रकार क्वचितच आढळतो. साधे भाजीवाले देखील कोबी, कॉलीफ्लॉवर, गाजर वगैरे अशा कुशलतेनं मांडतात की दुकानात पाहण्याचे पैसे द्यावेसे वाटावेत. एके ठिकाणी देवापुढे पैसे ठेवताना एका बाईनं नोटांचं चिमुकलं झाड करून ठेवलं होतं. डहाळीला नोटांची फुलं आली होती. इथल्या नाण्याला टिकल म्हणतात. साधारणतः पावली किमतीचं हे नाणं, पण टिकलला आंतरराष्ट्रीय चलनामध्ये फार पत आहे. सयामी कुस्ती हा मात्र एक जीव घेणा प्रकार वाटला. या लोकांना जपानी लोकांसारखंच या कुस्तीचं विलक्षण वेड. दिवसभर टेलिव्हिजनवर या कुस्त्यांचे कार्यक्रम पाहत लोक बसतात. या कुस्तीला मुष्टियुद्धही म्हणवत नाही. हे पहिलवान एकमेकांना चावतात, तोरबाडे काढतात, काय वाटेल ते करतात. इतका राक्षसी कुस्ती जगात असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण सयामी लोकांना त्यांच्या या कुस्तीचं भलतंच कौतुक आहे. वास्तविक ह्यांचा वेताचा फुटबॉल हा एक प्रेक्षणीय असतो. हा खेळ आहे की नृत्य आहे हेच कळत नाही. 5-5, 10-10 लोक कोंडाळी करून रस्त्याच्या कडेकडेला खेळत असतात. हा वेताचा लहानसा फुटबॉल छप 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 करीत पायानं आधांतरी उडवीत ठेवतात. तरबेज भिडू चांगली 5-5, 10-10 मिनटं तो खाली पडू देत नाहीत. तिसरा आवडता खेळ म्हणजे बॅडमिंटन. थाई खेळाडूंनी ह्यात भलतीच आघाडी मारली आहे. मी काही या फुलझऱ्याचा तज्ज्ञ नव्हे, पण इंडोनेशिया, मलाया आणि थायलंड या तिन्ही देशातल्या तरुण तरुणींनी बॅडमिंटनचा दर्जा कुठल्या कुठे नेला आहे. 16-17 वर्षांची मुलं मुली खूपच आक्रमक खेळ खेळतात. क्रिकेटचं वेड मात्र फक्त हिंदुस्थानातच आहे. सिंगापूर, हाँगकाँगला साहेबांच्या कृपेनं उगीचच थोडं थोडं आलेलं आहे. पण इंग्लंड सोडलं की हिंदुस्थान आणि पुढे एकदम ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट नाहीच. वेस्ट इंडिज हा एक अत्यंत सणसणीत अपवाद. एरवी फुटबॉल जगभर आहे, पण सयाममध्ये अमेरिकन संस्कृतीचा पगडा एवढा जबरदस्त बसतोय की लवकरच तिथे बेसबॉल सुरू होईल. अमेरिकन फुटबॉलला मात्र फुटबॉल का म्हणतात ते तेच जाणे. हा हातात घेऊन धावायचा फुटबॉल असतो आणि त्यात कोणी जिंकलं हे शेवटपर्यंत कळत नाही. सयाममध्ये फुगड्या आल्या तरी चालतील, पण हा अमेरिकन फुटबॉल न येऊ. पण तोही येणार, कारण कोकाकोला आला आहे. नृत्यांची पौगंडांच्या गटातून जॅम सेशन सुरू झाली आहेत. क्र्यू कट आला आहे. निमुळत्या विजारी चढल्या आहेत. गळ्यात ट्रान्झिस्टर रेडिओ आले आहेत. काऊबॉय बोलपटांची आयात झाली आहे. पॉपकॉर्न्स आले आहेत. हॉटेलातून आय लव्ह यूपासून यू लव्ह मीच्या वर्तुळात
कोकलणाऱ्या ज्यूक बॉक्सेस आले आहेत. आता फक्त शिकागोहून काही दरोडेखोर शिकवून आणले की सयामचं आणखी एक संस्थान करून अमेरिकेच्या निशाणावर एक अजून तारा वाढवायला हरकत नाही. साऱ्या बँकॉकमधून भारी भारी लांबलचक अमेरिकन गाड्या हिंडत असतात. पुस्तकाच्या दुकानातून कॉमिक्स आणि हॉरर स्ट्रिपची थप्पी लागलेली असते. तरुण पिढी गोंदांच्या चाक्या चघळते आहेच. राजेशाही चेंगरून गेलेल्या थाय लोकांनी ते दडपण उठता क्षणीच कर्मठ भिक्षुकाच्या सुनेनं सासू सासरे मेल्यावर एकदम बिनबाह्यांचा ब्लाऊज चढवून पाचवारीत सायकलवरून चक्रा मारायला लागावं तसं सुरू केलं आहे. हे सगळं दिसत असूनही एक गोष्ट मात्र राहिली आहे, ते म्हणजे तनम पण टणक असं बुद्ध धर्मांच्या संस्कारांचं अस्तर. ते मात्र अजूनही फाटलेलं नाही. इथल्या माणसांची आणि स्थळांची नवी जुनी नावं ते प्राचीन धागे टिकून आहेत. इथल्या एका सुंदर उद्यानाला लुंबिनी पार्क म्हणतात. बुद्ध काळातल्या लुंबिनीचं हे सयामी स्मारक आहे. उंच उंच वृक्ष आहेत, पाण्याचे प्रवाह आहेत, सरोवर आहे. त्या सरोवरात एक नौकाकृती हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव आहे किन्नरी नावा. प्रत्येक बुद्ध मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी एक धिप्पाड यक्ष आणि सुवर्णाचा मुलामा दिलेला रेखीव किन्नरी असतो. तशाच एका पहुडलेल्या किन्नरीची आकृती घेऊन तिचाच नावेला आकार दिलेला आहे. पण त्या किन्नरी नावेत आणि लुंबिनी उद्यानात हॉटडॉग्स आणि पॉपकॉर्न्स मिळतात. आईस्क्रीम भरपूर खपतं. वास्तविक इथले लोक बांबूच्याच नळकांड्यात साखर भातासारखा गोड भात करतात. त्या भाताला बांबूचा खरपूस वास येतो. पण हळूहळू हे पदार्थ मागे पडणार. बँकॉकमध्ये मला सयामी वेशभूषा केलेल्या स्त्रियाही फारशा कुठे आढळलेल्या नाहीत. फक्त विमानातल्या हवाई सुंदरींनी तसा वेशभूषा केलेला असतो. वास्तविक बँकॉकमध्ये सोन्या चांदीचे दागिने घडवणारे भरपूर कसबी लोक आहेत. इथले स्वस्त हिरे इतर खडे प्रसिद्ध आहेत. एकेकाळी या कारागिरांनी पाचूची बुद्धमूर्ती घडवलेली आहे. त्यांनी केलेली कंकणे कर्णभूषणे पाहत राहावी, पण आता ते फक्त टुरिस्टांच्यासाठी. कारण सयामी स्त्रियांनी पाश्चात्य वेशभूषा स्वीकारली. त्या वेशभूषेमध्ये अलंकारांना स्थानच कमी. कॉस्ट्युम ज्वेलरी म्हणून जग्यावर फार तर फार ब्रूच लावायचा. अलंकाराचे पोशाखाशी साहचर्य असतं. भिगबाळीला पगडी हवी, नथीला नऊवारी शालू पाहिजे, साडीवर कुडी शोभतात आणि लुगड्यावर बुगड्या साजऱ्या दिसतात. मानेवर केस कापून कोणी नाकात नथ घातली तरी बिघडत तसं काही नाही, पण बघवत नाही एवढंच. सयामी दागदागिने आता दुकानातल्या काचेच्या कपाटामध्येच पाहायचे. बँकॉक ही वास्तविक सयामची मूळ राजधानी नव्हे. मूळ राजधानी अयोध्या. सयामी भाषेत अयोध्या. ब्रह्मदेशच्या राजानं या अयोध्येवर स्वारी केली आणि सयाम जिंकलं. सयामी लोकांनी जोराचा प्रतिकार केला. पुरुषच काय, पण सयामी स्त्रियांनी देखील आपले केस कापून पुरुष वेश धारण केला आणि युद्धात पराक्रम केला. जवळजवळ एका शतकापूर्वीची ही कथा आहे. पुढे सयाम स्वतंत्र झाला. त्यावेळी राजधानी बँकॉकला आणली. बँकॉकपासून 50-60 मैलांवर ही जुनी अयोध्या नगरी आहे. दोन्ही बाजूंची भातशेती पाहत पाहत आम्ही अयोध्येला पोचलो. तिथे शेतात बैलांऐवजी रेडे दिसतात. अधूनमधून रेड्याचा घोड्यासारखाही उपयोग केलेला दिसे. चटयांच्या गोल टोप्या घातलेल्या बायका टोळ्या टोळ्यांनी खेकडे मासे पकडताना दिसल्या. चिमुकली गावं ओलांडीत आम्ही अयोध्येच्या दिशेला जाताना वाटेत कलिंगडांचे ढीकच्या ढीक पडलेले दिसत होते. काही गावात आजही पाण्यातल्यासारखीच रहदारी चालू आहे. वाटेत एका पोलीस नाक्यावर आमची मोटार थांबली. तिथल्या पोलिसानं देखील गती नियंत्रणासाठी आमच्या गाडीची इतर गाड्यांप्रमाणेच नोंद घेतल्यावर दोन्ही कर जोडून बालके पोलीस याने नमस्कार केलेला पाहून मला गहिवरून आलं. इथे चोर आणि पोलीस यांची गाठ पडल्यावर देखील ते आधी एकमेकांना असा नमस्कार करीत असेल असं मला वाटलं. हिंदुस्थानातील रामाची अयोध्या काही घडली नाही, पण सयाममधील पाहिली. ही बुद्धाची अयोध्या. इथे अनेक बुद्ध मंदिरं आहेत, प्राचीन मठ आहेत. इथला प्रचंड निद्रिस्त बुद्ध पाहायला देशोदेशीचे लोक जमतात. बँकॉकमधल्या एका निद्रिस्त बुद्धाच्या तळपायावर रत्नजडित भाग्यरेषा आणि शुभचक्रे होती. इथला निद्रिस्त बुद्ध मात्र सिमेंटचा केल्यासारखा होता. बाकी प्रत्येक बौद्ध धर्मीय देशात निद्रिस्त बुद्ध आहेतच. चांगले 100-100 फूट लांब आणि 30-30 फूट रुंद बुद्ध झोपून ठेवलेले असतात. मला स्वतःला हे बुद्ध देवाचं ध्यान अजिबात आवडत नाही. दैवत कसं जागतं हवं, झोपतं नव्हे. चांदीच्या चकचकीत डोळ्यांनी रोखून पाहणारं हवं. आता देवाला माणसाच्या अधिक जवळ आणायच्या दृष्टिकोनातून जर का त्याला झोपवायचं ठरवलं तर ठीक आहे. मागे एकदा मी मथुरेला गेलो होतो. त्यावेळी देवळाचे दरवाजे बंद होते. तिथल्या देवावरच्या पहारेकऱ्यांनी देव झोपले आहेत, त्यांना आता डिस्टर्ब करू नका असं सांगून मला वाटेला लावलं. मी हळूच फटीतून पाहिलं. देव दोन्ही डोळे उघडून तिथे झोपलेले होते. देव झोपले आहेत याचा अर्थ इथले पुजारी झोपले आहेत, रबडी वगैरे चापून खोरतायत असा आपण अर्थ घ्यायचा असतो. पण निद्रिस्त बुद्ध देवांची मूर्ती खरोखरच पहुडलेली असते. आपल्या देवांसारख्या उभ्या उभ्या त्यांचा डोळा लागलेला नसतो. पण झोपलेला बुद्ध ही कल्पनाच अशी कशी काय आली असेल हे मला अजूनही कळलेलं नाही.
अयोध्येचं मुख्य बुद्ध मंदिर भलतंच भव्य आहे. 5-50 फूट उंचीची ती बुद्धमूर्ती आणि भोवतालचा तो उद्ध्वस्त परिसर. एकेकाळची ती राजधानी आज शिळांची रास होऊन पडली आहे आणि बुद्धदेव हे सारं पाहत उभे आहेत. ज्या बुद्धदेवांच्या डोळ्यांपुढे हा सारा विध्वंस झाला त्यालाच शरण जाण्यासाठी भक्तांची रीघ लागलेली असते. बुद्ध मंदिर काय, शिवालय काय, विष्णूचं देऊळ काय, शेवटी सगळा सारासार विचार बाजूला ठेवून माणसाला शरण जायला एखादं स्थान हवं हेच खरं. मला मात्र या देवदेवतांच्या दर्शनाहूनही कुठलं दर्शन अधिक प्रिय असेल तर त्या करता करविता तूच आहेस रे बाबा अशा भावनेनं देवाकडे पाहणाऱ्या भक्तांचं. सयाममधल्या अयोध्येच्या त्या बुद्धमंदिरातला तो अनोळखी भक्तगण काय, पंढरीच्या वारीची वाटचाल करून विठ्ठलापुढे उभा राहिलेला भाबडा शेतकरी काय आणि ऑक्सफर्ड केम्ब्रिजसारख्या बुद्धिवैभवानं मिरवणाऱ्या शिक्षण क्षेत्रातला प्रचंड चर्चमधल्या क्रुसापुडला साहेब काय, तिघांच्या चेहऱ्यावर त्वमेव शरणम मम हा एकच भाव असतो. अदृष्टापुढली शरणागती हा एवढाच जगाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या माणसांना एका पातळीवर आणणारा दुवा आहे. विश्वाच्या या विराट आणि अगम्य पसाऱ्यात मी कोणी नव्हे असा भाव दाटून जेव्हा चेहऱ्यावर आलेला असतो तेथे कर माझे जुळती. बुद्ध मंदिराच्या या उद्ध्वस्त शिलाराशी आणि गर्द वृक्षराजी असल्या उदास आणि सुंदर अशा परिसरात एका डेरेदार वृक्षाखाली सयाममध्ये राहणाऱ्या मराठी मंडळींचा तळ पडलेला होता. बँकॉकच्या पाध्ये मास्तरांचा उत्साह दांडगा. त्यांनी गाडीत पेटी तबलाही घालून आणला होता. यशवंत कवींच्या भगिनी, त्यांचे चिरंजीव श्री आंबेकर, सुनबाई, नातवंड, गर्दे पतिपत्नी अशा मेळाव्यात मी देखील विठूचा गजरहरिनामाचा झेंडा सुरू केला. आमच्या भोवती सयामी मंडळींचा हा हा म्हणता घोळका जमला. पुंडलिक वरदा हारी विठ्ठल करून मी भजनी लोकांच्या थाटात बाप रखुमा देवी वराच्या लाडक्या लेकाचा अभंग सुरू केला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदाने भरायची माझी कुठली ताकद. ते सयामी लोक तहा येडपट की काय आरडाओरडा करतोय म्हणून हसायला लागले. आंबेकरांच्या मातुश्रींनी तेवढ्यात सयामी पोराटोरांना प्रसादासारखे सँडविच वाढले. थोडक्यात म्हणजे सयाममधल्या त्या अयोध्या नगरीची आम्ही विठ्ठलवाडी केली. दुसऱ्या दिवशी बँकॉकचा विमानतळ सोडताना विमान कंपनीच्या गणवेशातल्या एका सुंदर सयामी तरुणीला बरं आहे येतो म्हणून मी नमस्कार केला. जाता जाता तो अतिशय सुंदर सयामी नमस्कार मला पाहायचा होता. तिनं न चुकता आपल्या नाजूक तळहातांचे अंगठे नाकाशी जुळवून मला नमस्कार करून निरोप दिला. असला सुंदर नमस्कार करून घेण्यासाठी मला पुन्हा पुन्हा सयामला जावंसं वाटतं. तसाच तो नाकाला अंगठे जोडून केलेला नमस्कार पाहण्यासाठी.